सेक्रेटरी विक्रम नवले, जॉइंट सेक्रेटरी प्रिन्सिपल अल्फोन्सा मॅडम, कुसुम मॅडम, राधिका अँड यू ऑल. जीवनाचे सगळे प्लॅन एका क्षणात रद्द करणारा महारथी म्हणजे मृत्यू. अशीच एक शोकाकुल घटना आज घडली आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते, जनतेचा आवाज असलेले माननीय अजितदादा पवार, आत्तापर्यंत आपण माननीय म्हणत होतो तर स्वर्गीय अजितदादा पवार असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळेच निशब्द आहोत, शब्द नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याप्रती आपल्या असलेल्या भावना आणि अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी मी आदरणीय भावना या ठिकाणी 2 शब्द बोलावेत अशी विनंती करते. महाराष्ट्र राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आज हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये स्वर्गवासी झालेत. त्यांचे सुरक्षा रक्षक आणि स्वीय सहाय्यक हे पण या दुर्घटनेमध्ये स्वर्गवासी झाले. महाराष्ट्रासाठी ही बातमी महाराष्ट्रातील 12 कोटी रयतेच्या दृष्टीनं अतिशय दुःखद, धक्कादायक आणि भविष्यामध्ये राजकीय क्षेत्र, महाराष्ट्र राज्य चालवण्याची प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शेकडो कार्यकर्ते काम करत आहेत त्यांच्या पातळीवर भविष्याची अनेक चिंता निर्माण करणारी अशा प्रकारची दुर्घटना घडली. गोपीनाथ मुंडे साहेब असेच दिल्लीमध्ये अपघातामध्ये स्वर्गवासी झाले होते. त्या घटनेची आठवण आत्ता पण आपल्या सर्वांना येते. स्वतःच्या गावी हेलिकॉप्टर लँड होताना ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर क्रॅश झालं, त्याला आग लागली आणि हा सगळा दुर्दैवी प्रकार घडला. महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाची या पुढे पण ज्यांना संधी होती, तमाम रयतेकडनं एक ना एक दिवस अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या मनात होती. आज या दुर्घटनेनं राजकीय क्षेत्रामध्ये भविष्याच्या बाबत जणू अंधार निर्माण व्हावा अशी आत्ताची परिस्थिती आहे. अजितदादांची खास वैशिष्ट्य पण होती. राजकारणामध्ये कोणाला दुखवायचं नाही, बोलताना सुद्धा संदिग्धता ठेवून बोलायचं, दांभिक स्वभावाच्या नुसार काम करायचं. लोकप्रियतेसाठी असे प्रकार घडत आहेत, पण लोकप्रियतेपेक्षा स्पष्ट बोलणं, खरं आहे ते खरं म्हणणं, कटू निर्णय असला तरी तो राष्ट्राच्या, राज्याच्या हितासाठी आहे किंवा रयतेच्या हितासाठी आहे, तो कटू निर्णय सुद्धा तितक्याच निर्धारानं जाहीरपणे बोलणं हे फक्त अजितदादाच करू शकत होते. छत्रपती शिवरायांच्या काळात घोड्यावर स्वार होत असताना
घोड्यावर मान ठोकून बसावं लागतं असा त्यावेळेचा प्रघात होता. प्रशासनाच्या वारूवर सुद्धा जो नेता, जो मंत्री मान ठोकून प्रशासनाच्या वारूवर स्वार होतो आणि तितक्याच हिमतीनं, तितक्याच धारिष्ट्यानं, तितक्याच वकुबानं राज्य चालवतो, त्या नेत्याचं नाव अजितदादा पवार हेच आहे. कॅन्सरच्या रोगानं पूर्वी विलास देशमुख साहेब गेले. त्याही वेळेला अशाच प्रकारची एक पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून आलेली नसतानाच अजितदादांचं जाणं हे आपल्या सर्वांसाठी, राज्याच्या भविष्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा स्पष्ट वक्ता आणि निर्भीड अशा प्रकारची भूमिका घेणारा वक्ता आपल्यातनं आज गेलेला. एकूण राजकारणाचा, सामाजिक जीवनाचा विचार करता स्वतःची प्रखर मतं मांडणारा नेता आज आपल्यात नाही. याचं दुःख आपल्या सर्वांच्या मनात आहे. अजितदादा जितके प्रखर अशा प्रकारचं आपला निर्णय जाहीर करणारं व्यक्तिमत्व होतं किंवा स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व होतं, किंवा जो निर्णय हिताचा आहे तो सांगताना त्याची बिलकुल सुद्धा गच न खाता त्यांचं जे एक बोलण्याचं धारिष्ट होतं, तितकंच त्यांच्या अंतरी प्रेम भावना पण होती. जवळून अनुभव आम्ही घेतलेले कार्यकर्ते आहोत. आपल्याकडे घरी जेवण करायला ते आले होते. घराकडं बघत होते. जेवण झालं आणि मला पहिला प्रश्न होता की ते सगळं घर उत्तम आहे रे, सगळंच चांगलं आहे, बांधकाम पण चांगलं आहे, तुमच्या सगळ्यांच्याच म्हणे आता स्वतंत्र खोल्या पण असतील, पण आईवडिलांसाठी स्वतंत्र खोली आहे का, असं विचारणारा कुटुंब प्रमुख राज्यामध्ये फार क्वचित असतो. अजितदादांनी तो प्रश्न विचारला आणि हो म्हणू नको म्हणे, चल मला त्या खोलीत घेऊन, आणि मला आईवडिलांच्या बरोबर चर्चा पण करायची आहे. आई आणि वडील यांच्या बरोबर चर्चा केली. दादू बरोबर बोलले आणि मग घर सोडलं. त्यानंतर मला अनेकदा फोन यायचे, कार्यकर्त्याची संपर्क कसा ठेवावा, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आधार कसं ठरावं, सुखदुःखाशी सहभागी कसं व्हावं, हे फक्त अजितदादांकडनं शिकावं, अशा प्रकारचा हा एक नेता होता. जिल्हा सहकारी बँकेच्या एका मीटिंगमध्ये संचालक मंडळ सगळंच होतं, पण एक आमची माऊली आहे जी संचालिका होती, ती त्या दिवशी गैरहजर होती आणि तिचे मिस्टर हजर होते. त्यांनी नाव घेऊन त्यांच्याच पक्षाचे होते. मी म्हटले असं कसं रे, संचालिका तुमच्या सौभाग्यवती असल्या म्हणजे तुम्ही हजर राहणं योग्य नाही. इतकं सुस्पष्ट बोलणं हे इतर कोणाचं काम नाही. पण त्याच क्षणी जेव्हा त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की दादा मणक्याच्या सर्जरीसाठी त्याला पुण्यात दाखल केलंय, तेव्हा सगळे विषय बाजूला ठेवून सांग कोणत्या हॉस्पिटलला दाखल केलंय. त्यानं हॉस्पिटल सांगितलं, लगेच फोन लावला, डॉक्टरांशी बोलले, सविस्तरपणे बोलले, आवश्यक त्या सगळ्या सूचना केल्या. रागवणारी माणसं ते मनानं निर्मळ असतात. ते रागवतात म्हणजे ते आपल्यावर प्रेम करतात. जो माणूस आपल्यावर प्रेम करतो तोच रागवू शकतो, जो कधीच रागवत नाही तो दांभिक असतो.
दादांच्या स्वभावाच्या बद्दल किती पण बोलता येईल, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बद्दल कितीही पण बोलता येईल. अशा काळात अर्थ खातं सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती. अर्थ खातं सांभाळताना सुद्धा आपल्यावर टीका झाली तरी पण चालेल, पण अर्थ खात्याचा विचार करून, अर्थ खात्याची स्थिती तिची उकल करून नागरिकांशी बोलण्याचं धारिष्ट्य हे फक्त दादाच दाखवित होते. नेता मानावं आणि कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याबरोबर काम करावं असंही व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. विमान दुर्घटनेत ते आपल्यातनं निघून गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी. मी आपल्या अभिनव परिवाराच्या वतीनं आपल्या त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या भावना या सगळ्या कायम चिरंतन स्मृतीत ठेवून आपण त्यांना उभी राहून आदरांजली अर्पण करूया. आपणा सर्वांना विनंती आहे की आदरांजलीसाठी सर्वांनी उभे राहावे. मी अश्विनी जाऊ शकतो.